विहानचा हेअर कट करून जवळजवळ 2 महिने झाले आणि आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे. तर आमचे हेअर खूप वाढलेले आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत हेअर कट करण्यासाठी. तर आज विहान खूप गोंधळ घालणार आहे हे मी आधीच धरून चालली होती की आज तिथे खूपच गोंधळ घालणार आहे विहान, कारण की लास्ट दोन्ही वेळेस विहान एवढा रडला होता की लिटरली तो एक तास हुंदके देऊन देऊन रडत होता. ते मला बघवेनं झालं होतं, तो एवढा रडला होता आणि हेअर कट तर सक्सेसफुल झालाच नाही. सो फायनली आम्ही पोचलेलो होतो हेअर कट करण्यासाठी. 2-3 लोकेशन पाहिले पण तिथे सगळी गर्दी होती विकेंडमुळे. तर आम्ही इथे एका ठिकाणी आलो. विहानच्या डॅडीने ॲप्रन वगैरे घातला आणि त्याला मांडीवरती घेऊन बसले. अभि विहान लोएगा, बहुत लोएगा. तसंच करू द्या ना साईडनं. सो आता मी असं तयारीतच होती की आता विहान रडणार आहे आणि मग मला फोन खाली ठेवावा लागणार आणि मला त्यालाच घेऊन बसावं लागणार. हे तर मी ऑलरेडी मनाला पकडलेलंच होतं की बाबा हे असंच होणार आहे आज. सो विहानचं इथे चालू होतं की तो इकडे तिकडे बघत होता. मला वाटतं तो आता रडेल मग रडेल. सो फायनली हेअर कट करायला स्टार्ट केला आणि थोडंसं तो त्यांच्याकडे बघत होता की ते काय करतात ते काय, कारण की लास्ट टाइम त्याला ते ट्रिमर अजिबात आवडलं नाही. त्याला ते गुदगुल्या वगैरे झाल्यासारखं वाटायचं आणि आम्ही हातात विहानला क्रीम वगैरे खेळायला दिली होती पण ती काही आम्हाला आवडली नाही, आम्ही फेकून दिली. असं करत करत काहीतरी खेळायला देत देत आमचा हेअरकट ऑलमोस्ट रेडी झाला होता आणि फायनली ते आमचा हेअरकट बनून रेडी झालेला आहे. आम्ही सगळं क्लीन वगैरे इथे केलेलं आहे. सो विहान काहीच रडला नाही आणि हे माझ्यासाठी खूप विशेषच होतं, कारण की तो कधीच असा बसला नाही लास्ट दोन्ही टाईमसुद्धा. आणि असा आमचा हेअरकट झाला होता. विहान कसा दिसतो आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तो आधीच्या लुकमध्ये जास्त छान दिसतो की आता हेअरकट नंतर जास्त छान दिसतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही घरी जाऊन विहानला आंघोळ वगैरे घालणार आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.